मतदारसंघाचा पंचनामा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जय महाराष्ट्राची टीम आलेली आहे कल्याण पश्चिम मतदारसंघात। मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी या मतदारसंघात किती विकास कामं केली आहेत या संदर्भामध्ये त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत। याशिवाय विरोधकांचं काय म्हणणं आहे, स्थानिक नागरिकांचं काय म्हणणं आहे, एकंदरीत कल्याण पश्चिम मतदारसंघाचा आढावा आपण जाणून घेणार आहोत। कल्याण पश्चिम मतदारसंघाचा आढावा घेत असताना आपण येऊन पोहोचलो आहोत आमदार प्रकाश भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये। गेल्या 5 वर्षात त्यांनी काय विकास कामं केलीत याचा आढावा आपण घेणार आहोत, माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आमदार प्रकाश भोईर आपल्या समेत आहेत। आमदार साहेब, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। कशा पद्धतीने आज तुम्ही आपल्या विकास कामांची माहिती देणार आहात? आपण हा अतिशय चांगला उपक्रम आज राबवलात त्याबद्दल मी प्रथमतः जय महाराष्ट्राचं अभिनंदन करतो। आणि जे काही मी 5 वर्षात जे काही प्रकल्प या शहरासाठी आणलेत आणि इथल्या नागरिकांसाठी ज्या काही योजना आणल्यात त्या संदर्भात आपण जे आढावा घेत आहेत, तर ते आपण इथे हे करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष जाऊन कामावर जाऊन बघितलं तर अतिउत्तम होईल। आपण निघूया। कल्याण पश्चिम मतदारसंघाचे आमदार प्रकाश भोईर आपल्या समेत आहेत। प्रकाश भोईर आपल्याला नेमकं सांगणार आहेत की त्यांनी या मतदारसंघामध्ये काय कामं केले आहेत। याच दृष्टिकोनातून त्यांनी आपल्याला आणले आहे दुर्गाडी गणेश घाट। त्यांचं म्हणणं या ठिकाणी त्यांनी विकास काम केलेलं आहे, जाणून घ्यात। साहेब, कशा पद्धतीचं विकास काम आहे थोडंसं तुम्ही दाखवलात तरी चालेल। ह्या गणेश घाट तो पर्यटन विकास महामंडळाकडून आपण 1,94,00,000 रुपये येथे आणलेत आणि त्याबाबत जे काय आता तुम्ही जर पायवाटांचं जे काम बघताय अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे जे कधीही 50 वर्षात पुढच्या काही मेंटेनन्स निघणार नाही अशा प्रकारचं दगडाचं काम आपण इथे केलं आहे। बाजूला जे काही जेटीचं एक काम मी बनवलं आहे, दुसरीकडे एक छोटी जेटी एक बनवलेली आहे आणि तिथून एक तराफा 35 लाखाची एक बोट आहे। त्यामधून कल्याणचे जे काही नागरिक असतील ते पर्यटन खाडीमध्ये जाऊन पर्यटनाचे फेरी मारून येतील अशा प्रकारचा एक चांगल्या प्रकारचा उपक्रम इथे आपण राबवतो। साहेब, हे काम आपण आता केलेलं सांगताय, या कामाला संपूर्ण किती निधी जो आहे तो वापरण्यात आलेला? ह्या संपूर्ण कामासाठी 1,94,00,000 रुपये शासनाकडून मंजूर झालेले आहेत आणि आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे जवळजवळ 70% काम आता पूर्ण झालेलं आहे। लवकरात लवकर एक 2-3 महिन्यामध्ये आपण हे काम कल्याणच्या नागरिकांसाठी हँडओव्हर करणार। काम आपण केलेलं सांगताय, मात्र या विकास काम करताना काही ठिकाणी दुर्लक्ष केलं आहे। जी अवस्था आहे आता ती काहीतरी चित्र वेगळं सांगताय, काय कारणीभूत आहे? ठेकेदारावर तुमचा दबाव नव्हता? नाही, तशा प्रकारचं काही नाही, चांगल्या प्रकारे सगळं काम झालेलं आहे। सगळं दगडाचं काम असल्या कारणाने आणि बाकी जो पाऊस लागल्यामुळे बाकी काही गोष्टी आपल्याला लवकरात लवकर करता आल्या नाही, पण ते पण आता लवकरात लवकर सुरू करून आपण पूर्ण करणार आहोत। निश्चितच आपण आताच ऐकलं की आमदार प्रकाश भोईर यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की दुर्गाडी गणेश घाटचा परिसर त्यांनी विकसित केला आहे। यासाठी 1,94,00,000 रुपये त्यांनी या ठिकाणी वापरलेले आहेत। जो काही वापर आहे त्या निधीचा वापर तो आपण प्रत्यक्षात पाहिलात। आता नागरिक याला कसा प्रतिसाद देणार आहेत ते निवडणुकानंतरच आपल्याला कळणार आहे। कल्याण पश्चिम मतदारसंघ या मतदारसंघातला दुर्गाडी गणेश घाट परिसर आपण पाहिला। आमदार प्रकाश भोईर यांनी सांगितलेलं आहे 1,94,00,000 रुपये त्यांनी या ठिकाणी वापरले आहेत। या निधीचा योग्य तो विनियोग करण्यात आलेला आहे। विरोधकांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात। आपल्या समेत या विषयावर इच्छुक उमेदवार आहेत काँग्रेसतर्फे सचिन पोटेजी आणि या ठिकाणी आणखीन एक इच्छुक उमेदवार आहेत शिवसेनेतर्फे प्रकाश पेंडकर। आपण सर्वप्रथम या ठिकाणी आहेत सचिन पोटे यांना प्रश्न विचारूया। आमदार साहेब सांगतायत की या ठिकाणी 1,94,00,000 रुपये निधी वापरून त्यांनी दुर्गाडी गणेश घाटचा जो परिसर आहे त्या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे, काय सांगाल? मला काय सांगायची गरजच नाही। तुम्ही जर कॅमेरा फिरवला चारी बाजूकडे तर तुम्हाला दिसेल की इथे किती निधी वापरला आणि हा भाग किती डेव्हलप झाला। मुळामध्ये माझा स्पष्टपणे आरोप आहे की माननीय आमदार प्रकाश भोईर गेल्या 4 वर्षामध्ये इथे काम करण्यास पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत। मुळात आमदाराचं काय काम असतं शहरासाठी? गटर पायवाटा ही आमदाराची कामं नाहीत। आमदारांचं काम एखाद्या शहरामध्ये एखादं स्ट्रक्चरल वर्क जे वर्षानुवर्ष अबाधित राहतं, त्या शहराची ओळख बनतं, असं एखादं काम आमदारांकडून अपेक्षित होतं। यांच्या नेत्यांनी ब्लूप्रिंट काढली होती महाराष्ट्रासाठी। आम्हाला अपेक्षा होती की प्रकाशजी भोईर पण एखादी चांगली प्रिंट कल्याणची काढून कल्याणचं नाव आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी पोहोचतील, पण ते पूर्णपणे अपयशी ठरलेत असा माझा स्पष्ट आरोप आहे। कारण इथून जाणारा सर्वसामान्य माणूस आज मुंबईला नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून
लाखो प्रवासी जातात. मुंबईची ताण भागवणारी धरणं या भागामध्ये आहेत, पण फक्त 50 किलोमीटरवर मुंबईपासून कल्याण हे फक्त 50 किलोमीटर अंतरावर आहे. त्याचं स्वरूप अजूनही खेडेगावसारखं आहे. म्हणून मला असं वाटतं की आमदार पूर्णपणे अपयशी झालेत. जे काही करायला पाहिजे होतं या शहरासाठी त्यांच्याकडनं एकही स्ट्रक्चरल काम झालं नाही. आणि जी कामं या शहरामध्ये चालू आहेत ती कामं केंद्र शासनाने महाराष्ट्राच्या निधीच्या माध्यमातून चालू आहेत. या ठिकाणी आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहे. सचिन पोटेंचं म्हणणं आहे की केंद्र शासनाचा निधी होता, राज्य सरकारचा निधी होता, मात्र आमदारांना ते जमलं नाही. आरोप आहे. आणखीन एक आपल्या समवेत आहेत इच्छुक उमेदवार प्रकाशजी पेंडकर. साहेब काय सांगाल? इकडे आता बघितल्यानंतर हा विकास नाही, हा भकास दिसतोय. काही काम झालेलं नाही. जर खरंच याचं प्लॅनिंग जर केलं असतं आमदार साहेबांनी तर आज हा पाण्याचा भाग आहे. जेव्हा इथे पाणी आल्यानंतर पाणी संपूर्ण इथे जातं, कमीत कमी इथे 10 फूट वरती उचलायला पाहिजे होतं आणि त्याच्यानंतर हे सगळं काम करायला पाहिजे होतं. त्याप्रमाणे हा प्लॅनिंग केलेलं नाही आहे. करायचं म्हणून काम केलं आहे आणि 2 कोटी रुपये जे लावल्यात बोलतात ते 2 कोटी तुमच्यासमोरच आहेत. ह्या कामाचं कुठं काही हेच नाही आहे. त्याच्यामुळे काम कुठे काय झालेलं नाही आहे. आणि आज जे आमच्याकडे या शहरामध्ये जशी कामं चालू आहेत ती जवाहरलाल नेहरू नागरिक पुनरुत्थानमधनं केंद्र सरकार, राज्य सरकार, त्याचबरोबर आमच्या महापालिकेचा पण निधी आहे. ठीक आहे, केंद्र सरकारने पैसे पाठवले, पण त्याचबरोबर या महापालिकेतल्या जनतेचा पण पैसा त्याच्यामध्ये लागलेला आहे. ही कामं झालेली आहे. आमदार साहेब याच्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. या कल्याणच्या विकासामध्ये त्यांनी असं दाखवण्यासारखं काम या महापालिकेमध्ये किंवा या त्यांच्या मतदारसंघामध्ये कल्याण पश्चिममध्ये असं दाखवण्यासारखं कुठलं एकही काम त्यांचं नाही. पेंडकर साहेब, तुम्हाला या ठिकाणी थांबवतो. मला एक सांगा की तुम्ही आता म्हटलात की आमदार साहेब अयशस्वी ठरलेत, मात्र याच्यापैकी काही भाग जो तिकडचा टप्पा आहे हा कल्याण डोंबिवली महापालिकेने विकसित केलेला आहे, त्याची अत्यंत दुरावस्था आहे. एक तुम्ही नगरसेवकही आहात, जबाबदार आणि तुम्ही इच्छुकही आहात. मग असं असताना त्या विकास कामासाठी तुम्ही का प्रयत्न केले नाहीत? नाही, त्याच्यासाठी आम्ही नक्की याच्यासाठी नेहमी आम्ही जेव्हा या जो काम आहे हे गणेश उत्सव जेव्हा येतो आणि नवरात्र उत्सव येतो त्याच्यासाठी हा काम असतं. आणि खाडीवर जे लोक फिरणार येतात ते येतातच. आता जेटीचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी महापालिकेतर्फे काम करतो. जे कामं करायची ती महापालिकेतर्फे आम्ही इथे करत असतो, नाही असं नाही आहे. पण हा साहेब काय सांगाल? तुमच्यावर आरोप होत आहे राज्य सरकारचा निधी आहे, केंद्र सरकारचा निधी आहे, तुम्ही काहीच केलं नाही. निधी हा कधी पण राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा आणणं हे प्रथमतः आमदारांचं कामच आहे. मागचे जर 20 ते 22 वर्ष 25 वर्षाचा जर आपण इतिहास बघितलात तर या लोकांच्या सत्ता या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर आहे. आमदार यांचे, खासदार यांचे सगळी परिस्थिती जर अनुकूल यांच्यासाठी होती तर मागच्या ज्या 20-25 वर्षात एक तरी प्रकल्प असा यांनी दाखवावा की तो आम्ही या शहरासाठी दिला. पहिले त्याच्यावर आपण यांनी बोलावं. आज जर याच्याबद्दल तर ते बोलत असतील तर प्रथमतः हे काम प्रगतीपथावर आहे. आत्ता जे काय पूर्ण 1,94,00,000 पूर्ण खर्च झालेला नाही आहे. जे काय पायवाटा आणि आज तुम्ही जो रस्ता बघताय संपूर्ण दगडाची घडाई करून केलेलं काम, आज बाजूचे जो गार्डन जे बघताय त्याची आज परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे, जेणेकरून गेल्या पुढच्या 50 वर्षात याचं कुठलाही मेंटेनन्स निघू नये म्हणून अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं काम आपण केलं. पण आता विरोधच करायचं झाला तर विरोधकांना काही दिसणार नाही. आज या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं ITI नव्हतं. आज मी प्रथमतः या शहरामध्ये ITI आणलं. मग एवढ्या मागच्या वर्षात यांना हे जमलं नाही का? आज कामगार कल्याण केंद्र जो एवढा मोठा प्रकल्प आज राज्य शासनाचा मी 22 गुंठे जागा घेऊन आज कल्याणला आणतोय. एक वसतिगृह आणलं आहे, 5,27,00,000 रुपये त्याला मंजूर करून आपण घेतलेत. वृद्धाश्रमासाठी 10 गुंठे जागा आपण मंजूर करून घेतलं आहे. आज MSCBचं सबस्टेशन जर आपण टिटवाळ्याला बघितलं तर 64 कोटीचं सबस्टेशन आपण आणलं आहे. टेंडर मंजूर झालं, टेंडर निविदा दिल्या गेल्या, परंतु या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे हे प्रकल्प राहिलेत. आज यांनी सांगावं की कल्याणमध्ये मी 4.5 कोटी रुपये मच्छी मार्केटसाठी आणले, का वापरता आले नाही ना? चेक येऊनसुद्धा का वापरू शकले नाही? आज जर दुसरं तुम्ही बघाल तर MTDCचा मी 38 कोटीचा प्रकल्प या शहरात आणला आहे. आजही महापालिकेत विनाकारण काही प्रकल्प राबवले जातात, थांबवले जातात. अशा प्रकारची ही अनास्था जर आपण बघितली, आज स्टेशनच्या वाहतुकी संदर्भाचा विषय जर घेतला तर ते जे तहसीलदार वगैरे कार्यालय जी आहेत ती आपण 4.5 एकरमध्ये इकडे शिफ्ट करत होतो आणि ते चांगल्या प्रकारे ठराव आपण गेल्या 5 महिन्यापासून पाठीमागे लागलो, पण आजपर्यंत तो माझा ठराव म्हणून आणला गेला नाही. शेवटी मी महापौरांना पत्र दिलं, त्यानंतर तो ह्या महासभेत ठराव पास झाला. आज रिंग रोडचा विषय घेतला, एवढ्या 20 वर्षामध्ये जर T. चंद्रशेखर गेल्यानंतर कुणाला पडलेली नव्हती का या शहरासाठी रिंग रोड जो आहे तो मंजूर करून घ्यावा. मी MMRDAकडून मागणी केली. समांतर पुलाच्या मागणीसाठी मी सातत्याने 4.5 वर्ष पाठपुरावा करतोय. त्याच्यानंतर ते आता मंजूर झालं. याबद्दल त्यांनी बोलावं ना. विकासाबद्दल जर त्यांना खरंच बोलायचं असेल तर त्यांनी समोर या विषयावर
बोला बस. निश्चितच आमदार साहेब तुमच्याकडे येतो, मात्र या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात थांबवतोय. कारण असं आहे की तुम्ही म्हणता या ठिकाणी तुम्ही जो काही निधी होता त्याचा विनियोग योग्य त्या पद्धतीने केला. तुमचेही मनसेचे या ठिकाणी काही नगरसेवक आहेत तेही विरोधी बाकावर आहेत. मात्र त्यांनी जर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विकासासंदर्भात म्हणायचं गेलं तर योग्य तो त्या पद्धतीने विरोध केल्याने त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी या कल्याण शहराची, कल्याण पश्चिमेची दुरावस्था आहे असं तुम्हाला वाटत नाही? कल्याण डोंबिवलीचा जर विषय बघाल तर विरोधक आम्ही आहोतच. आमचे जवळजवळ 29 नगरसेवक या महापालिकेत आहेत. परंतु इथे परिस्थिती अशी आहे का कुठल्या पक्षाचं कुठे सूत जमेल हे सांगू शकत नाही. ज्यावेळेला आम्ही एखाद्या विषयाला विरोध केला तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी शिवसेनेला सपोर्ट करायचा. मग तो विषय एकमतानेच अशा प्रकारे मंजूर केला जातो. ही चर्चा अशाच पद्धतीने सुरू ठेवूया. आता सध्या वेळ झालेली आहे एक छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.